नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुलाबाच्या झाडाला खूप फुले येण्यासाठी एक घरगुती केळाच्या सालींचा उपाय। एक फर्टिलायझर बनतं केळाच्या सालीपासून। पाणी, केळी एवढंच लागतंय आपल्याला साहित्य। 5-7 केळीच्या साली घ्यायच्या। केळीमध्ये पोटॅशियम असतं भरपूर, त्यामुळे मुळे मजबूत होतात आणि झाडही थोडं मोठं होण्यास मदत होते। केळीच्या सालीचे छोटे छोटे असे या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। एक भरणी घ्यायची, त्या भरणीमध्ये आपल्याला 1 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात आपण केळीच्या सालीचे तुकडे टाकणार आहोत। पूर्ण सगळे केलेले केळीच्या सालीचे तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे। अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि एका चमच्याच्या मदतीने आपण ते सगळं हलवून घेणार आहोत। हे पाणी आपल्याला 24 तासासाठी किंवा 48 तासासाठी दोन्ही चालू शकतं। आपल्याला आपल्या वेळेनुसार आपल्याला कधी टाकायचं आहे ते। शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हे लिक्विड टाका तुम्ही। दुपारी ऊन जास्त असल्यामुळं नाही टाकलेलं चांगलं। मी 24 तासासाठी केलं होतं, काल 8 वाजता केलं होतं। आता सकाळी मी 8 वाजता हे पाणी आता खाली झाडांना टाकायला नेणार आहे। सगळ्याच झाडांना तुम्ही टाकू शकता, पण मी गुलाबाच्या झाडाचं एक सांगितलं। गुलाबाच्या झाडाला मी टाकले, सगळ्या फुलझाडांना तुम्ही वापरू शकता। पाणी टाकल्यानंतर एक 8 दिवसानंतर मी हा तुम्हाला व्हिडिओ दाखवते। 8 दिवसानंतरचा बघा, तुम्ही बघू शकता त्याला किती छान असे छोटे छोटे कोंब आलेत आणि कळ्याही लागायला चालू झाल्या। म्हणजे आत्ताशी आपल्या फर्टिलायझरचा झाडावर परिणाम झालेला आहे आणि ते छोट्या छोट्या कळ्या निघायला लागलेत त्यातून। बघा किती छान कळ्या आलेत आणि झाडही मोठं होतं। झाड मोठं होतं आणि आपल्याला काय, केळीच्या साली आपल्या घरातच असतात। केळी आणली की साली ठेवायच्या आणि 1 महिन्यातून 2दा हा उपाय केला तरी आपलं झाडही खूप मोठं होईल आणि फुलेही खूप छान लागतील। बघा तुम्ही, फुलं यायला चालू झालं आहे। नंतर 15 दिवसांनी बघितलं आहे झाड। तुम्ही बघताय किती छान फुलं लागायला लागलेली आहेत। फुलंही खूप मोठी होतात। तरी आम्ही आमच्या देवाला खूप फुलं वाहतो, त्याच्यामुळे थोडी कमी दिसत आहेत तुम्हाला। काय फुलं तोडून नेलेली दिसते तिथं। बघा किती छान फुलं लागलेली आहेत। माझं झाड किती छोटं होतं आणि तुम्ही आता बघताय 15 दिवसानंतर माझं झाड किती मोठं झालेलं आहे। खूप छान उपयोग होतो। तुम्हीही करून बघा तुमच्या झाडांना आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।